दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमासमोर आज सकाळी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार हा गंभीर जखमी आहे. जखमी दुचाकीस्वारावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात बसमधील 2 बस निरीक्षक आणि 1 वाहक म्हणजे कंडक्टरही जखमी झाले. त्यांच्यावरही सायन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघात प्रकरणात शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेस्ट बस चालक विकास पाडावे यांच्या विरोधात भरधाव वेगानं बस चालवून गंभीर अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्ग क्रमांक 463ची ही बस धारावी डेपोतून प्लाझा सिनेमासमोरच्या वीर कोतवाल उद्यानाच्या दिशेनं आली होती. सकाळी 11:15च्या सुमारास बस परतीच्या प्रवासात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसनं मार्गात एका दुचाकीसह एक टॅक्सी आणि एका खाजगी वाहनाला धडक दिली. अखेर ती एका JCBवर जाऊन आदळली. या अपघाताच्या चौकशीसाठी बेस्ट प्रशासनानं 4 सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. तसंच मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीनं या अपघातानंतर घेतलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. कारण कुर्ला आणि भांडूपनंतर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा झालेला हा तिसरा अपघात. मंडळी, ही अपघाताची दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतील, पण अतिशय भयंकर अपघात होता. नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. त्यामुळं या अपघाता प्रकरणात वेटलीच कंपनीला जबाबदार धरणार असल्याचं बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. धारावीच्या दिशेनं जात असताना आपलं बसवरचं नियंत्रण सुटल्याचं चालकाच्या लक्षात आलं आणि त्याने ती बस शिवसेना भवनच्या दिशेनं पुढे नेली असती तर अपघात आणखी मोठा झाला असता. पण त्यानं ती बस वरच्या दिशेनं नेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला असा दावा बेस्ट समिती अध्यक्षांनी केला. पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेनं त्यांच्याशी साधलेला संवाद. खरं तर सगळ्याच वेटलिस्टच्या ओनरला म्हणजे त्यांचे जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही बोलवलेलं आणि त्या ठिकाणी त्यांना एक कडक निर्देश दिलेले आहेत की त्यांच्या ज्या बसेस आहेत ह्या बसेस ज्या वेळेला आग्रातून बाहेर पडतात त्यावेळेला त्यांनी संपूर्ण चेक करूनच त्या बसेस बाहेर काढाव्यात. हा जो ड्रायव्हर आहे त्यांनी खऱ्या अर्थाने काही जास्त लोकांचा जीव त्यांनी वाचवलेला आहे. खरं तर ही धारावी डेपोला जाणारी बस ही तिथे न जाता त्यांनी ती स्टॉपवर चढवली पुन्हा प्लाझाच्या इकडे जायला आणि त्यांनी ती तिथे थांबवली. कारण का त्यांनी ज्या वेळेला त्याचं हँडब्रेक त्यांनी खाली केलं त्यावेळेला ती स्पीड पकडली आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकची बस एकदम फास्ट स्पीडला असते आणि म्हणून ती स्पीडला जशी झाली त्यावेळेला ब्रेकवर त्यांनी पाय ठेवला नाही ठेवला काय माहीत नाही, पण स्पीड एवढा वाढला आणि त्याला कळलं की आता माझी बस माझ्या हातातून जाते की त्यावेळेला तो घाबरला माहिती नाही. पण त्यांनी एक आहे की त्यांनी जर सेनाभवनच्या दिशेने जर बस नेली असती तर त्या ठिकाणी अनेक लोक उभी होती. त्या ठिकाणी खूप गर्दीचा भाग होता, गाड्या होत्या, तिथे खूपच मोठं एक ॲक्सिडेंट झालं असतं. पण त्यांनी तेवढं डोकं चालवून वर चढवली आणि एका व्यक्तीचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि एक सिरियस आहे सायन हॉस्पिटलमध्ये आणि बाकीचे ज्यांना थोडं थोडं लागलं आहे ते घरी गेलेले आहेत. खूप वेटलिस्टच्याच गाड्यांचा ॲक्सिडेंट होत आहे. आमच्या स्वतःच्या तर 249च बसेस आहेत आणि ह्या 2000 बसेस आहेत आणि ह्यांच्यामध्ये जास्तीत जास्त ॲक्सिडेंटचे प्रकार घडत आहेत. तर त्याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून मी तातडीची आजची मीटिंग घेतली आणि त्यांना निर्देश दिलेले आहेत कडक की तुम्ही हे सगळं फॉलो करणं गरजेचं आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही प्रत्येक डेपोमध्ये आपला एक माणूस ठेवा, तिथे मेकॅनिकल इंजिनियर कोण असेल तो, आणि त्यांनी आणि त्या वेटलिस्टच्या एका व्यक्तीने दोघांनी मिळून त्या गाड्या चेक करा आणि त्याच्यानंतरच त्या डेपोच्या बाहेर निघायला पाहिजे. या गाड्यांचं चेकिंग कसं असणार दर आठवड्याला, दर महिन्याला, दर दिवशी? नाही, खरं तर 30,000 किलोमीटर चालल्याच्या नंतर चेकिंग हे करायला पाहिजे बसचं. तर मला असं वाटतं ऑलेक्ट्रावाले हे करतायत, बाकी ज्या वेटलिस्टच्या गाड्या आहेत ते करतायत की नाही ते माहिती नाही, पण त्यांना आज सांगितलं, म्हटलं तुम्ही पण हे फॉलो करणं गरजेचं आहे.